स्वामी भक्त हो, गुरुबळ म्हणजे काय हो, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. याच वाक्यात गुरुबळ म्हणजे काय आपल्या लक्षात येतं. कोणतेही काम करताना असलेला आत्मविश्वास म्हणजेच गुरुबळ. न घाबरता एखाद्या गोष्टीला सामोरे जाण्याची इच्छा म्हणजे गुरुबळ. जीवनात चांगला गुरु मिळायचे भाग्य खूप कमी जणांना प्राप्त होते आणि आपण मात्र भाग्यशाली आहोत. कारण गुरूंची खंबीर अशी साथ आणि त्याचसोबत गुरूंचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे. असं म्हणतात, गुरु करावा लागत नाही, गुरु जन्मोजन्मी आपल्यासोबतच असतात. एकदा की शिष्याची पात्रता झाली की गुरु आपल्याला संकेत देऊ लागतात आणि आपल्याला सुंदर असे अनुभव येतात. गुरु आपल्यासोबत आहे याची आपल्याला जाणीव होते. श्री गुरुचरित्रात अध्याय 16 असं म्हटलं आहे की गुरुला संतुष्ट केल्यास असाध्य असं काहीच नाही. तर खरोखरच जेव्हा गुरुकृपा आपल्यावरती होते तेव्हा आपल्याला दृष्टांतरूपी संकेत मिळू लागतात. त्याचसोबत सेवा ही गुरूंपर्यंत पोहोचत आहे याची जाणीव आपल्याला पदोपदी होत असते आणि अनुभूती येत असते. अनेक विभूतींचे आपल्याला दर्शन होते आणि गुरुरूपी ते आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्याला संकटांपासून वाचवतात. त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये गुरूंची महती ही अपार आहे. गुरूंचा महिमा हा अवर्णनीय आहे. तर आज आपण असाच काहीसा सुंदर असा अनुभव ऐकणार आहोत. अनुभवाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हा सर्वांचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वामीमयाचं स्वागत करते. स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते. गुरु आदरणीय प्रदीप दादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते. तर अनुभव एका ताईंनी शेअर केला आहे. तर हा अनुभव त्या ताईंच्या मुलीचा आहे. तर दृष्टांत म्हणजे काय असतं, स्वामी माऊली आपल्याला जी काही पुढील घटना घडणार आहेत त्याची कधीकधी आधीच आपल्याला आगामी सूचना देतात किंवा आधीच आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्या संकेताद्वारे आपण आपल्या प्रश्नावरती उत्तर मिळवू शकतो. किंवा कधीकधी असंही होतं, आपण सेवा करत असतो आणि त्या सेवेमुळे काय होतं, आपल्याला कधीकधी खराब स्वप्नही पडतात. तर ती खराब स्वप्ने अशी असतात की कधीतरी आपल्याला एखादा दोष लागलेला असतो, तर तो दोष आपल्याला अगदी प्रत्यक्षात भोगावा लागत नाही, परंतु तो स्वप्नांद्वारे आपण भोगत असतो आणि अशा प्रकारे माऊली तो दोष आपला दूर करत असते. आणि कधीकधी आपल्याला स्वामी दर्शन देतात आणि आपल्याला याची जाणीव करून देतात की ती पदोपदी आपल्यासोबत आहे, आपल्या पाठीशी आहे. तर यालाच आपण दृष्टांत असं म्हणू शकतो. खरं तर ही सुद्धा एक अनुभूतीच असते. तर आज आपण ज्या ताईंचा अनुभव ऐकणार आहोत ना, तो असाच काहीसा आहे. अनुभव शेअर करताना या ताई सांगतात, मुलीला ताप आला होता आणि त्यासाठी आम्ही तिला दवाखान्यात दाखल केलं होतं. तर दवाखान्यात दाखवलं आणि तिचा ताप देखील राहत नव्हता. ताई असं म्हणताय की त्याच दिवशी काय झालं, माझ्या मुलीच्या स्वप्नात मुंजा आला होता. आता मुंजा काय असतं तुम्हा सर्वांना माहीतच असेल. तर बराच वेळा काय होतं, आपण मुंजा हा शब्द ऐकला की आपल्याला भीती वाटते. परंतु काय असतं की एखाद्या मुलाचा उपनयनानंतर किंवा सोडमुंज होण्या अगोदरचा मृत्यू झाला तर तो मुंजा होतो असं म्हणतात. आणि ही देवता पिंपळावरती राहते असं सांगितलं जातं किंवा तुम्ही वाचलं देखील असेल. तर त्यासाठी आपल्या ज्या आधीच्या पिढी आहेत त्या आपल्याला सांगत असतात. आपली आजी आजोबा म्हणा किंवा जुनी माणसं जे असतात ते आपल्याला सांगतात की आपण पिंपळाच्या झाडापाशी आपण या देवाची पूजा करत असतो. तर त्याला मुंजा असं म्हणतात. तर काय झालं होतं, या ताईंच्या मुलीच्या स्वप्नामध्ये देखील मुंजा आला होता आणि तो दारात उभा होता. ताई असं म्हणताय की स्वप्नामध्ये मुंजाचा चेहरा जो आहे तो फार विचित्र दिसत होता आणि तो घरातही यायला लागला होता. तर मुलगी घाबरली आणि स्वप्नामध्ये हे सर्व काही स्वप्नामध्ये सुरू होतं. मग माझ्या मुलीने श्री स्वामी समर्थ हे नाव घेतलं आणि ती श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायला लागली. त्यानंतर बाजूला एक स्वामींचा फोटो होता, म्हणजे या ताईंच्या घरामध्ये बाजूला एक स्वामींचा फोटो होता आणि हे सर्व काही स्वप्नात होत होतं. तर फोटो होता आणि तेवढ्यात फोटोच्या समोर पिवळा प्रकाश झाला आणि त्या प्रकाशातून रुद्राक्ष आणि एक पेढा बाहेर पडला. तर साक्षात स्वामी असं म्हणाले की तो रुद्राक्ष घाल आणि कोणतीही वाईट शक्ती तुझ्याजवळ येणार नाही. तर असं स्वप्न या ताईंच्या मुलीला पडलं
आणि त्या स्वप्नामध्ये स्वामींनी साक्षात स्वामींनी या दिदीला सांगितलं की रुद्राक्ष घाल, त्यानंतर तुझ्यासोबत कोणतीही वाईट बाधा येणार नाही किंवा वाईट शक्ती तुझ्याजवळ येणार नाही. तर यालाच म्हणतात गुरुकृपा. जेव्हा गुरुकृपा आपल्यावरती असते ना, तर गुरु आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवत असतात. तर अशा प्रकारे या ताईंना सुंदर असा दृष्टांत स्वामींनी दिला आणि स्वामींनी त्या दृष्टांतामध्ये ताईंचं उत्तर देखील दिलं. तर यानंतर अजून एक गोड असा अनुभव आपण ऐकणार आहोत. तर हा अनुभव देखील एका ताईंनी शेअर केला आहे. मी माझा अनुभव सांगतेय. तर काय झालं, मी पारायण सुरू करून दोनच दिवस झाले होते. तर त्या अगोदर मी एका व्यक्तीकडून 30,000 रुपये घेतले होते आणि ते पैसे मला 30 दिवसांमध्ये 1200 रुपये प्रमाणे, म्हणजे रोज 1200 रुपये याप्रमाणे ते मला परत करायचे होते. तर ताई असं म्हणताय की दुसऱ्या दिवशी माझ्या घरी जे एक स्टँड होतं, म्हणजे ज्यावरती आपण भाजीचं कॅरेट ठेवून दुचाकीवर प्रवास करतो असं एक स्टँड होतं. तर ते नेण्यासाठी तो माणूस माझ्या घरी आला आणि त्याने माझी पारायणाची पूजा पाहिली. मला विचारलं, चहा पाणी करून तो गेला आणि दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये पुन्हा माझी त्याची भेट झाली. ताई असं म्हणताय, त्याने माझ्याकडून पुन्हा पैसे घेतले आणि तो घरी गेला. तिसऱ्या दिवशी असं झालं, तो मला विचारत होता की तुमच्याकडे येणाऱ्या मार्गावरती देवीचं एखादं मंदिर आहे का? तर ताई असं म्हणताय, मी त्याला म्हणाले की नाही आहे. तर तो मला असं म्हणाला की काल तुमच्या घरून आल्यापासून मला एक स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये एक देवी येते आणि ती देवी मला सांगते की बाळा, खूप झालं आता पैसे कमवून, बास कर. तर तो जो माणूस मला पैसे देत नव्हता, उलटा माझ्याकडून पैसे घेत होता, तर तो माणूस अचानक घरी आला आणि त्याने मला ते सर्व पैसे दिले. तर ताई असं म्हणताय की म्हणजे जे व्याजाचे पैसे तो घेत होता ते पैसे त्याने मला परत केले आणि तो घरी येणं हे देखील माझ्यासाठी खूप मोठा आश्चर्याचा धक्काच होता. तर अशा प्रकारे स्वामींनी मला सुंदर अशी अनुभूती दिली आणि माझा जो काही प्रश्न होता तो सुटला. तर ताई असं म्हणताय की स्वप्नामध्ये ती देवी दुसरं तिसरं कोणी नसून स्वामी महाराजच होते आणि स्वामींनीच त्या माणसाला सर्व काही दृष्टांत दिला आणि त्यामुळेच माझा प्रश्न सुटला. तर खरोखरच सेवेमध्ये खूप ताकद असते. जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो किंवा दिलेली सेवा ही मनापासून करतो तेव्हा आपल्याला प्रचिती येतेच. तर पारायणाचा हाच महिमा. अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमधील अनुभव ऐकले. त्यातील 2 अनुभव असे होते की ते दृष्टांतरूपी होते, म्हणजे स्वामी महाराजांनी दृष्टांत दिला आणि त्या दृष्टांतारूपी या ताईंचे प्रश्न सुटले. वेळ न घेता आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा आपण भेटणारच आहोत सुंदर गोड अशा अनुभवासोबत किंवा छान एखाद्या माहितीसोबत. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी नक्की घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.